नमस्ते मंडळी, पर्यटन विश्वातील आणखी एका नवीन भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि मी आहे तुमचा पर्यटन सोबती महेंद्र वाळुंज. आणि आज आपण एक असं छानसं मंदिर पर्यटन करणार आहोत. समोरच आपण मंदिराचं नाव तर वाचलंच असेल. आणि हे अतिशय अनवट असं मंदिर आहे. संगमनेर या परिसरात अकोले गावामध्ये हे गंगाधरेश्वर मंदिर आहे. आणि हे मंदिर आणि त्या मंदिराचा परिसर मी आता तुम्हाला दाखवणार आहे. वय वर्ष 500 अशा याच्यामध्ये असलेलं हे एक मंदिर आणि त्या मंदिराचा परिसर आता आपण पाहणार आहोत. एक अतिशय सुंदर आणि दगडावरती अतिशय बारीक असं कोरीव काम केलेलं मंदिर आणि ते आजही अत्यंत सुस्थितीमध्ये आहे. हे एक खाजगी देवस्थान आहे. पोतनीस म्हणून या भागातील अतिशय नामचीन असलेले गृहस्थ म्हणजे शिंदे घराण्यातील वंशज म्हटलं तरी हरकत नाही. महाराजांच्या काळी या भागामध्ये असलेले शिंदे सरदार आणि त्यांची वंशपरंपरागत असलेलं हे एक मंदिर आपण पाहत आहोत. सध्या धर्माधिकारी कुटुंबियांकडे या मंदिराच्या देखभालीची व्यवस्था आहे आणि ते कुटुंबीय अत्यंत निष्ठेने या मंदिराचं संवर्धन आणि जतन करत आहे. आता आपण मंदिराच्या आतमधल्या भागामध्ये जात आहोत. मंदिरावरती अतिशय बारीक कोरीव काम केलं गेलेलं आहे आणि समोरच आपण त्याची एक नजाकत भरी लाईन आपण पाहत आहोत. अगदी याच्याविषयी वर्णन करण्यासाठी आपले शब्द अपुरे आहेत. समोरच आपण एक महिरप पाहत आहोत. एक खिडकीट्या बांधकाम आपण पाहत आहोत आणि मंदिराचं बारीक असं कोरीव काम आपल्या नजरेसमोर येत आहे. दगडामध्ये कोरलेलं हे अत्यंत सुंदर असं नक्षीकाम आणि तेवढ्याच यांनी केलेला हा प्रवेश कलेला अगदी तोडच नाही. खूप कमी अशी मंदिरं आहेत का ती आपण आज अशा सुस्थितीमध्ये बघतो. कधी अकोला शहरात जर आलात तर हे मंदिर आवर्जून पहा. एक वेगळं असं मंदिर पाहिल्याचा आपल्याला नक्कीच आनंद भेटेल. मंदिराच्या रचनेमध्ये एक वेगळ्या प्रकारचं म्हणजे आपण मंदिरं पाहतो ती सिंगल खांबाची असतात, पण इथे अगदी 4-4 खांबांचं एक खांब अशा रीतीनं मंदिराची रचना केली गेलेली आहे. मुख्य मंदिरामध्ये मी तुम्हाला थोड्या वेळाने घेऊन जातो, पण मंदिराचा हा मेन एंट्रन्स पॉईंट आहे. गंगाधरेश्वर हे एक शिवमंदिर आहे. दगडी बांधकामाचा एक अतिशय सुंदर असा नमुना. एक वेगळ्या प्रकारचं मंदिर आणि एका सिंगल दगडामध्ये कोरलेले हे खांब. ज्या कलाकारांनी हे घडवलं असेल त्या कलाकारांना मानाचा मुजरा. आणि आता आपण मंदिराच्या आतमधल्या प्रांगणामध्ये जाणार आहोत. श्रावण महिन्यामध्ये या शिवमंदिराला भेट देण्याचा योग आला. नंदी महाराज देखील अतिशय सुंदर आहेत आणि त्यांचं एक सुंदरसं असं विहंगम असं रूप. हर हर महादेव. आणि मंदिराच्या आतमधल्या प्रांगणामध्ये हे एक गोपूर कोरलेलं आहे. अतिशय बारीक असं कोरीव काम आहे. खांबावरती अतिशय बारीक असं नक्षीकाम केलेलं गेलेलं आहे. या कोरीव कामामध्ये अनेक कथा सांगितल्या गेलेल्या आहेत. हे चित्र म्हणजे एक कथा आहे आणि चित्ररूपामध्ये पुराण काळातील संदर्भ घेऊन वेगवेगळ्या प्रकारचं संदेश देण्याचा प्रयत्न केलेला गेलेला आहे.
मंदिराच्या समोरच हे 2 विरूपाक्ष आहेत. समोरच आपण शिवपिंड पाहत आहोत. आतमध्ये देखील गणपती बाप्पा आणि सरस्वतीची मूर्ती आहे. या बाजूला देखील त्याच प्रकारे वेगवेगळे चित्ररूपातील कथा कोरलेल्या आहेत. अतिशय सुंदर असं मंदिर, तेवढंच भक्तिमय वातावरण. कधी भंडारदरा या परिसरात जर आलात तर तिथून हे मंदिर अतिशय जवळ आहे. अकोले शहरामध्ये आल्यानंतर कुणालाही जरी विचारलं तर कोणी पण या मंदिराचा ॲड्रेस तुम्हाला सांगू शकतं. एक अनवट असं पर्यटन, अनेक चित्रपटांचं शूटिंग या मंदिरामध्ये झालेलं आहे. गंगाधरेश्वर मंदिर, अकोला.